नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आता मार्च महिना संपलेला आहे। नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जावरील 3% व्याजाची रक्कम कधी मिळणार? मित्रांनो, ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, आर्थिक वर्ष संपले, मात्र राज्य सरकारकडून 2024 आणि 25 या आर्थिक वर्षात नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जावरील 3% व्याजाची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग झाली नाही। शासन शेतकऱ्यांना पीक कर्ज 0% व्याजदराने उपलब्ध करून देते। असे असले तरी या कर्जाची परतफेड करताना शासन 6% व्याज आकारते। मात्र नियमित म्हणजेच 31 मार्चच्या आत कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांनी भरलेल्या 6% व्याजाची रक्कम शासन शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करते। पुन्हा यात राज्य सरकार डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत 3%, तर केंद्र सरकार व्याज सवलत 3%, असे 6% व्याज शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा वर्ग केले जाते। शेतकरी मित्रांनो, यावर्षी केंद्र सरकारने व्याजाची 3% रक्कम वर्ग केली। दुसरीकडे मार्च एंड असला तरी राज्य सरकारने ही रक्कम अद्याप वर्ग केलेली नाही। 2 वर्षाचे व्याज द्यावे। सन 2021-22 या आर्थिक वर्षातील 3% व्याज राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मिळाले नाही। शासनाने या सालातील आणि नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षातील व्याज तातडीने जमा करावे, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांकडून होत आहे। आम्ही नियमित कर्ज फेड करतो, तसेच ग्रामपंचायतीचा करही वेळेत भरतो। ज्यांनी कर्ज घेतले मात्र भरलेच नाही ते थकबाकीदार झाले, त्यांचे कर्ज माफ होणार आणि आम्ही नियमित कर्ज भरतो तर आमच्या पदरी काय तर 50,000 रुपये अनुदान। ज्यांनी घरपट्टी पाणीपट्टी नियमित भरली नाही तेही थकबाकीदार, त्यांना 50% सवलत। मग आम्ही का करही वेळेत भरतो, आमचे काय? हा कुठला न्याय? सगळ्यांचेच कर्ज शासनाने माफ केले पाहिजे, असं कर्जदार शेतकऱ्यांनी सांगितलं।